श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे स्वामींची दररोज केली जाणारी सेवा। आता ही सेवा कशी करायची आहे तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण अंघोळ झाल्यावरती स्वामींची पूजा करतो आणि पूजा झाल्यावरती आपण स्वामींची नित्यसेवा करतो। तर नित्यसेवेमध्ये काय काय येतं तर स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय आणि स्वामींची माळ जप आणि तारक मंत्र। तर स्वामी चरित्र सारामृतमध्ये 1 ते 21 अध्याय असतात। तर ते आपल्याला दररोज वाचणे शक्य नसते, काही कामानिमित्त आपल्याला बाहेर जावं लागतं, तर घरातली कामं असतात, ह्याच्यामुळे आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचता येत नाही। पण निदान आपल्याला दररोज 1 ते 3 अध्याय हे दररोज पठण केले पाहिजे। कारण 1 ते 3 अध्यायामध्ये पहिला अध्याय हा आपल्यासाठी भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो, तिसरा अध्याय हा भविष्य काळासाठी असतो। म्हणून 1 ते 3 अध्याय हे रोज पठण केले पाहिजे। आणि त्याच्यासोबत आपल्याला स्वामींची 11 माळींचा जप करायचा असतो। तर 11 माळींचा जप का करावा तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते, दुसरी आणि तिसरी माळ ही आपल्या मातापित्यांसाठी असते, चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते, 5वी माळ काम आणि 6वी माळ क्रोध, 7वी माळ मोह, 8वी माळ लोभ, 9वी माळ मत्सर, 10वी माळ अहंकार आणि 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते। म्हणून 11 माळींचा जप हा नेहमीच केला पाहिजे। आणि त्याच्यासोबत आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्र हे आपल्यासाठी कवचच आहे, म्हणून तारक मंत्राचं सुद्धा रोज पठण केले पाहिजे। जर काही कारणासेवा आपल्याला ही नित्यसेवा जमणार नसेल, कारण सकाळी उठल्यावर माणसं कामाला जातात, काहीकांना काम असतं, पण निदान स्वामींचं 1 माळ आणि स्वामी चरित्र सारामृतचा 1 अध्याय याची नित्यसेवा करावी। कारण हे केल्याने स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात। संकटकाळी स्वामींना जेव्हाही आपण हाक मारतो तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात। म्हणून स्वामींची नित्यसेवा ही केलीच पाहिजे। आपली नित्यसेवा झाल्यावरती स्वामींना त्रिवार वंदन करायचं आहे, म्हणजे स्वामींना मुजरा करायचा आहे। तो स्वामींना मुजरा कसा करावा हे आपली अशी मुद्रा करायची आहे आणि हा हात आपल्याला मागे ठेवायचा आहे आणि स्वामींना असं 3 वेळा मुजरा करायचा आहे आणि आपलं नाक हे जमिनीवरती 3 वेळा असं घासायचं आहे आणि डोळे आणि माथा आपल्याला जमिनीवर टेकायचे आहे आणि जी काही इच्छा आहे ती स्वामींना म्हणायची आहे। आणि आपल्याकडनं काही चूक होत असेल तर स्वामीकडनं माफीसुद्धा मागायची आहे। तर अशी स्वामींची नित्यसेवा करायची आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि हां, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।